बोधूबाबा अशोक खराच्या कारनाम्यामुळे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातलं मिरगाव सध्या चर्चेत आहे. मिरगावमधील शिवनिका संस्थान आणि खराचं अलिशान फार्म हाऊस सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय. तर ईशानेश्वर मंदिराच्या छतावरून खराच्या संपूर्ण काळ्या साम्राज्याचा आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. आपण बघू शकतो हा ईशानेश्वर मंदिराचा घुमट जो आपल्याला नेवासाच्या जो दगड असतो त्या दगडामध्ये बांधण्यात आल्याचं सगळं दिसून येतं. हे संपूर्ण मंदिर नेवासाच्या दगडामध्ये बांधल्यामुळे एक अप्रतिम असं बांधकाम या मंदिराचं झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला या घुमटाच्या आजूबाजूला जर आता आपण बघितलं तर खराची संपूर्ण मालमत्ता आणि त्याचा असलेला ऐशो आराम आपल्याला पाहायला मिळतो. आपण जर बघितलं तर हा सर्व परिसर गर्द झाडांनी हिरवा झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला त्याने बांधलेला आपल्याला त्याचा मंदिराच्या मागचा बंधारा सुद्धा दिसून येतो आहे. या बंधाऱ्याच्या जस्ट बाजूला जर आपण बघितलं तर मोठं असं कंपाऊंड घालून या ठिकाणी मंदिराची ही बाजू संपते जी नदीच्या पात्रामध्ये पूर्णपणे येते आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर बाजूला आपल्याला त्याचा मोठा आलिशान असा फार्म हाऊस दिसतो. त्याचं विहंगम दृश्य आपण बघणार आहोत. या आलिशान फार्म हाऊसच्या आजूबाजूला असलेली आंब्याची झाडं आणि त्याचा विस्तीर्ण असा सर्व परिसर आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या चिरेबिंद भिंती जेणेकरून कोणीही शेतातून फार्म हाऊसमध्ये प्रवेश करू नये यासाठीची संपूर्ण व्यवस्था त्याने या ठिकाणी केलेली दिसते. त्याचबरोबर नारळाची झाडं पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि संपूर्ण परिसर जो सिन्नरमधला खरं तर दुष्काळी परिसर म्हणून ओळखला जातो हा पूर्ण हिरवागार कोकणासारखा केलेला आहे. आणि जर आपण या बाजूला बघितलं तर ह्या सगळ्या बागा आपल्याला त्याच्या दिसून येत आहेत आणि मंदिराची पुढची बाजू जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा असलेली ही सर्व नारळाची झाडं आपल्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाचं भाविकाचं स्वागत करताना दिसत आहेत. झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक.